स्टार्ट. राज्यपालांचे अभिभाषण ही बाब संसदीय लोकशाही व्यवस्थेतील अतिशय पवित्र बाब आहे. संविधानाच्या तरतुदीनुसार प्रत्येक वेळी नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतरच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीस तसेच दरवर्षी पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीस विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांना उद्देशून राज्यपालांचे अभिभाषण होते. या अभिभाषणात राज्यपाल महोदय अधिवेशन बोलवण्याची कारणे आणि पुढील वर्षभरात शासनाकडून हाती घेण्यात येणारे कार्यक्रम यासंबंधीचा आढावा घेतला जातो. विधिमंडळाचे या वर्षातील पहिले अधिवेशन असल्याने अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने झाली. अर्थव्यवस्थेला गती, युवकांना नोकऱ्या, शेतकरी कर्जमुक्ती, आपला दवाखाना योजना, रोजगार मिळावे, पायाभूत सुविधांची निर्मिती यांसह अनेक योजनांना राज्यात गती देण्यात येत आहे, असे त्यांनी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या अभिभाषणात सांगितले. परिच्छेद. अधिवेशनात विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरमने सुरू झाली. याबरोबरच जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीतही गायले गेले. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा सदस्य व माजी विधान परिषद सदस्य लक्ष्मण जगताप, माजी विधान परिषद सदस्य जयप्रकाश छाजेड व सुमंत गायकवाड यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. उपस्थित सदस्यांनीही दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली. अधिवेशनासाठी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, जयंत आसगावकर यांची तालुका सभापती म्हणून नेमणूक जाहीर केली. परिच्छेद. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23चा अहवाल उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या पाहणीच्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत 6.8% वाढ अपेक्षित आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7% वाढ अपेक्षित आहे. सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक म्हणजे 14% इतका आहे. राज्याचा 2023-24 या वर्षाचा 5,47,450 कोटींचा अर्थसंकल्प मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला. यानुसार महसुली जमा 4,49,522 कोटी तर महसुली खर्च 4,65,645 कोटी आहे. महसुली तूट 16,112 कोटी तर राजकोषीय तूट 95,500 कोटी 80 लाख रुपये इतकी आहे. देशाच्या अमृतकाळातील पंचामृतावर आधारित अर्थसंकल्पात शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी या घटकासाठी 29,163 कोटी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाज घटकांच्या सर्वसमावेशक विकासासाठी 43,036 कोटी, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी 53,058 कोटी 55 लाख, रोजगार निर्मिती, सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा यासाठी 11,658 कोटी तर पर्यावरणपूरक विकास या घटकासाठी 13,437 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परिच्छेद. शाश्वत शेती, सर्वसमावेशक विकास, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणपूरक विकास या 5 तत्वांवर आधारित असलेला राज्याचा 2023-24चा हा अर्थसंकल्प आहे. समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह 33 सदस्यांनी सहभाग घेतला होता. स्टॉप.